राज्यातील 29 पैकी 28 महानगरपालिकांच्या महापौर पदाची निवड झाली। मात्र भिवंडी निजामपूर मनपाचं घोडं नेमकं कुठं अडलंय? आकड्यांची गणित की राजकीय चेकमेटच्या खेळीमुळे ब्रेक लागलाय, पाहूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। महापौर निवडणूक लांबणीवर का पडलीये? आकड्यांमुळे ब्रेक की राजकीय चेकमेट? भिवंडीला कधी मिळणार महापौर? राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला, त्याला महिना लोटलाय। 29 पैकी भिवंडी निजामपूर वगळता राज्यातील सर्वच महापालिकांच्या महापौर पदाची निवड झाली आहे। मात्र भिवंडीतलं कोडं काही सुटायला तयार नाही, कारण सत्तेची सूत्र कोणार्क आघाडीकडे गेल्यामुळेच महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडत असल्याची चर्चा आहे। भिवंडीत कोणत्या पक्षानं किती जागा मिळवल्यात पाहूयात। भिवंडी निजामपूर महापालिकेत 90 नगरसेवक आहेत, त्यापैकी 46 हा बहुमताचा आकडा आहे। मात्र भाजपचे 22, शिंदे सेना 12, अपक्ष 5 नगरसेवक आहेत। दुसरीकडे काँग्रेसचे 30, पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक आहेत, तर समाजवादी पक्षाचे 6, ठाकरे सेनेचे 2 आणि कोणार्क आघाडीचे 5 नगरसेवक आहेत। खरं तर गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि कोणार्क आघाडीनं सत्ता स्थापन केली होती। मात्र त्यानंतर कोणार्क आघाडीनं काँग्रेसच्या 47 पैकी 25 नगरसेवकांना फोडून भाजपसोबत जात महापौर पद मिळवलं। मात्र आता भाजप आमदार महेश चौगुले आणि कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांच्यात राडा झाला। त्यानंतर विलास पाटील यांना अटक करण्यात आली आहे, तर कोणार्क आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत असल्यामुळेच विलास पाटील यांना अडकवल्याचा आरोप करण्यात आलाय। हा पॉलिटिकली मोटिवेटेड गुन्हा आहे आणि आम्हाला नाहकपणे फसवण्यात आलेला आहे। आमचं या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा रोल नाही आहे, आमचं FIR मध्ये नाव नाही आहे आणि असं असताना सुद्धा आमचं नाव म्हणजे ऍड करून रात्री आम्हाला अटक करण्यात आली व माननीय कोर्टाने दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद ऐकलं आणि मग कोर्टाने 18 तारखेपर्यंत माननीय भागवत साहेब यांनी 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। मात्र विलास पाटील यांच्या वकिलांच्या दाव्यानुसार खरंच कोणार्क आघाडीच्या हाती सत्तेची चावी आहे का आणि सत्ता स्थापनेच्या काय शक्यता आहेत पाहूया। काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष एकत्रित आले तर 48 नगरसेवकांच्या संख्याबळामुळे काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे। मात्र समाजवादी पक्षाचे नगरसेवक तटस्थ राहिले किंवा गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा खाली येईल। त्यामुळे कोणार्क आघाडीचे 5 नगरसेवक किंगमेकरच्या भूमिकेत असण्याची शक्यता आहे, कारण शिंदे सेना, भाजप, अपक्ष आणि कोणार्क आघाडी एकत्र आल्यास 44 नगरसेवकांचं संख्याबळ होऊन भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। आता याच आकड्यांच्या जमवाजमवीसाठी महापौर पदाची निवड लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे, कारण आता महापौर पदाची निवडणूक 20 फेब्रुवारीला होणार असल्याचं समोर आलंय। त्यामुळे 20 फेब्रुवारीपर्यंत कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांची सुटका होणार का आणि कोणार्क आघाडी भाजपसोबत जात सत्ता स्थापन करणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। मात्र असं घडलं तर सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसचा महापौर न होण्याची दुसऱ्यांदा नामुष्की ओढावेल। फैयाज शेखसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, भिवंडी।